आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, विमान अपघाताप्रकरणी पुन्हा परवा बॉम्ब, तो सर्वात मोठा आरोप। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या धक्क्यातून अजूनही अनेक जण सावरलेले नाहीत। अनेकांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आहे। त्यात रोहित पवार हे आघाडीवर आहे। त्याने आता अजून एक मोठी घोषणा केली आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानं अनेकांना धक्का बसला। काहींना अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारी पटत नाही, तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचं अनेकांना वाटतं। त्यात आमदार रोहित पवार यांचं नाव आघाडीवर आहे। त्यांनी आतापर्यंत 4 पत्रकार परिषदा घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले। त्यांनी अपघाताप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले। या प्रकरणी तपास यंत्रणांच्या संत तपासावर ताशेरी ओढली। रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत तळ ठोकून होते। त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून तर अनेक विरोधी गोटातील नेत्यांच्या भेटी घेतल्या, सरकारवर दबाव टाकण्याची आग्रही भूमिका मांडली। त्याच वेळी आता ते अजून एक पुरावा सादर करणार आहे, त्याकडे अनेकांचं लक्ष लागलं। विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहे। ही या संदर्भातली अखेरची पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। विमान अपघातासंदर्भात FIR दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हा दाखल होणं आवश्यक असतं असं ते म्हणाले। तर अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात राज्यातील विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला। जय पवार यांची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी FIR दाखल व्हायला हवा, पण तो झाला नाही। जय पवार हे सुद्धा ट्विट करतात, त्यामुळे ते पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। आम्ही दादांच्या मृत्यूचं कधीच राजकारण केलं नाही। एवढा मोठा नेता आपल्यातून कायमचा हरपून जातो, पण ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला याबाबत तपास योग्य पद्धतीने व्हावा असं वाटतं। त्यामुळे राजकारण आणि आम्ही करतोय का ते करतात याचा विचार त्यांनी करावा। त्यांचे बोलणं हास्यास्पद आहे। महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे। सरकारला याबाबत कोणताच गांभीर्य नाही। कायदा सुरक्षा नावाला शिल्लक राहिला नाही असा आरोपही रोहित पवार यांनी केला।